नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. थेट जाऊयात संजय गायकवाड सध्या बोलतात. करत असाल तर पोलीस परवा 2 दिवसांनी जाहीर केलं की आम्ही संजय गायकवाड यांच्या घरी जाऊन पुस्तकाचं वाचन करणार. ही बातमी वाऱ्यासारखी इकडे पसरली आणि जवळपास शहरामध्ये आज 15 ते 20 हजार हे शिवभक्त दाखल झालेत आणि त्यांची हीच भावना होती की आम्ही सुद्धा हे पुस्तकाची ऐकणार आणि ते पुस्तकं ऐकण्याकरता आम्ही पण हजर राहणार, ही भूमिका त्यांची होती. आणि म्हणून सगळ्यांनी इथे एक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पूजेचं आयोजन केलं होतं, पण पोलिसांनी परवानगी नाकारली. आम्ही ते कार्यक्रम रद्द केला आणि मग त्यांचे जे काही बाहेर गावातून या ठिकाणी लोक आंदोलन करता आले. प्रति आंदोलनाकरता आमचे लोक तिकडे गेले, परंतु मी बऱ्याचशा लोकांना जाऊ दिलं नाही, कारण मला कायदा सुव्यवस्था माझ्या मतदारसंघात बिघडवायची नव्हती. परंतु पोलिसांनी योग्य पाऊल उचललं. आम्ही जसं पोलिसांचं ऐकलं तसं पोलिसांना ऐकलं नाही आणि त्याच्यामुळे पोलिसांनी त्या सगळ्यांना डिटेन केलं आणि त्याच्यामुळे नारेबाजी त्यांच्याकडनं पण झाली, तर प्रत्युत्तर आमच्या समोर पण झाली, परंतु पुस्तकाचं वाचन मात्र झालेलं नाही. प्रकाश आंबी याला तिकडे रस्त्यातच पोलिसांनी डिटेन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते इथं आले असते आणि त्यांनी जर मुजुरी केली असती तर कदाचित काही वेगळं घडलं असतं, पण ईश्वर कृपेने पोलिसांच्या खास प्रयत्नाने हे झालं नाही. त्याच्याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद व्यक्त करतो. प्रकाश आंबेंना जिथं ताब्यात घेतलं त्यांनी तिथे पुस्तक वाचन सुरू केलं. तू तिकडं स्मशानभूमीत वाचन कर, आम्हाला काही देणं घेणं नाही. पण आमच्या इथं शिवभक्ताच्या मिठावर चोळायला येऊ नको. आणि आम्ही तर म्हटलं तू घरात वाच ना, पण शिवरायांचं ते नाव सिद्ध कर, शिवरायांचं नावाचा उल्लेख चांगला कर. ते 20 लाख खपवले, आम्ही 100 लाख त्यावेळेला खपवतो, तर जरा महाराजांचं नावाचा उल्लेख तर चांगला कर. एकंदरीत हे जे आंदोलन झालं आज, यामुळे कुठेतरी राज्यभर चर्चा झाली. पुन्हा छत्रपती शिवरायांच्या आगमनाबद्दल वारंवार ही चर्चा होते. काय सल्ला द्याल? व्हायलाच पाहिजे. ज्या कोणी हरामखोर इतिहासकारांनी महाराजांना एकरी भाषेत प्रस्तुत केलेलं आहे, त्या सगळ्या शिवभक्तांना कळलं पाहिजे की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशी अजून काही पिलावळं आहेत जी महाराजांचा विकृत इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांना कळलं पाहिजे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक नजर टाकूया या तासाच्या हेडलाईन्सवर.